बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथामधला संदर्भ आहे. महाप्रजापतीची धम्मदीक्षा 500 स्त्रिया सोबत घेऊन धम्मदीक्षा घेतलेली महाप्रजापती गौतमीने. भगवंत निग्रो या ठिकाणी वास्तव्यास होते. निग्रो या ठिकाणी वास्तव्यास असताना महाप्रजापती गौतमी त्यांना भेटण्यासाठी गेली आणि भगवंतास विनंती करत होती, भगवान, धम्म आणि विनय आम्हाला सुद्धा द्या. भगवंत म्हणतात, हे महाप्रजापती गौतमी, हे तू एकही वेळस मनात आणू नकोस की दीक्षा द्या. महाप्रजापतीने प्रथम विचारले तेच उत्तर आलं. महाप्रजापतीने दुसऱ्यांदा विचारलं तेच उत्तर आलं. महाप्रजापतीने तिसऱ्या वेळेस विचारलं तेव्हाही तेच विचार आलं. भगवंतास विनंती करून महाप्रजापती खाली बसली आणि भगवंतास म्हणाली, भगवंता, मी खूप विनंती करते तुम्हास, आम्हा धम्मदीक्षा द्या. भगवंताने नाकार दिला. विचार करत होती महाप्रजापती गौतमी, आता काय करावं. भगवंताने एक वेळेस जर ठरवलं तर ते अंतिम आहे. भगवंत आपणास देणार नाही धम्मदीक्षा. महाप्रजापती परत आली आणि घरी आल्याच्या नंतर सर्व महिला एकत्र येऊन विचार करत होत्या की आता काय करायचं. भगवंत तर नाही म्हणतात धम्मदीक्षा देण्यासाठी. मग महाप्रजापतीने आणि महिलांनी असा विचार केला की का असं करू नये, आपण सर्वजण चिवर आणि मुंडन करूनच जाऊ, वेशभूषात जाऊ, की आम्ही अगोदरच दीक्षा घेतलेली आहे, प्रवज्जित झालेलो आहे असं दाखवू आपण भगवंतास.